माझ्या महानंदा हरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्रुपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग बघणार आहोत। जेव्हा कौरवांनी पांडवाला काहीच द्यायचं नाही असे ठरवलं आणि कूटनीती करून राज्य द्यायचं नाही, शकुनी मामाच्या साह्यानं दुर्योधनानं पांडवांबरोबर दूत खेळायचं आणि त्यांना हरवायचं आणि वनवासाला पाठवायचं असा बेत केला आणि दूत खेळण्यासाठी पांडवांना बोलावण्यात आलं। धृतराष्ट्रानं दूत खेळा असं सांगितल्यामुळं पांडवही दूत खेळू लागले आणि हा जो शकुनी होता, ह्या शकुनीच्या वडिलाच्या हाडापासून फासे तयार केलेले होते आणि ते फासे शकुनीच्या विरोधात कधीच पडत नव्हते। म्हणून दूत सुरू झालं आणि दूतामध्ये दुर्योधनानं सगळं राज्य जिंकून घेतलं। पांडवाचं राज्य जिंकल्यानंतर आता काय लावतो पणाला असं म्हणून सगळे मोठमोठ्यानं हसू लागले। तेव्हा धर्मराजानं आपला लहान भाऊ सहदेवाला पणाला लावलं। एका मिनिटात त्याने जिंकून घेतलं। आता सहदेव आमचा दास झाला, आता दुसरा लाव पणाला तुझा भाऊ असं दुर्योधन म्हणू लागला। पुन्हा नकुल पणाला लावला, अर्जुन, भीम चारीही भाऊ पणाला लावले आणि चारीही भाऊ त्या शकुनीनं जिंकून घेतले। पुन्हा आता काय राहिले तुझ्यापाशी, आमचा तू दास झालास असं म्हणू लागला आणि मोठमोठ्यानं हसू लागले। तेव्हा दुर्योधन म्हणू लागला, काही कसं नाही, ह्याच्याकडे ह्याची बायको आहे की पणाला लावायला, आणि तो स्वतः राहिलाय की अजून, असं म्हणून द्रुपदीला पणाला लावलं। युधिष्ठिरानं द्रुपदीही जिंकून घेतली, स्वतः धर्मराजही दास झाला। पाचही पांडव हरलेले आहेत आणि हरल्यानंतर द्रुपदी आमची दासी झाली आणि तिला भर सभेत ओढीत आणा असा दुर्योधनानं आपला भाऊ दुशासन ह्याला आज्ञा केली। दुशासन द्रुपदीच्या महालात गेला, द्रुपदीला म्हणू लागला, चल तू हरलीस, तू दुर्योधनाची दासी झालीस, चल सभेमध्ये। तेव्हा द्रुपदी रजस्वला होती, द्रुपदी म्हणू लागली मला स्पर्श करू नका, परंतु त्या दुशासनानं तिच्या केसाला धरलं आणि फरफरा ओढवत तिला सभेमध्ये आणलेलं आहे। सभेमध्ये आणल्यानंतर दुर्योधनानं ही दासी आहे आणि हिचे वस्त्र काढून घ्या, हिला भर सभेत नग्न करा असा आदेश दिला। तेव्हा सगळे त्या धृतराष्ट्राला थांबवा थांबवा म्हणू लागले। भीष्माचार्य धृतराष्ट्राला म्हणू लागले, आता तरी थांबव विनाश, ह्यांना आवर तुझ्या पोरांना। सगळ्यांनी समजून सांगितलं, परंतु धृतराष्ट्र अंध तर डोळ्याने होताच, पण पुत्र प्रेमानेही तो अंध झालेला होता। त्याने गप्पच बसला, काहीच केलं नाही। जेव्हा द्रुपदीला ओढीत भर सभेत आणण्यात आलं, तेव्हा द्रुपदीनं प्रथम आपल्या पतीकडे बघितलेलं आहे, सहाय्यता मागितलेली आहे। केसाला धरून ओढीत आणलं, पदर काढू लागले। तेव्हा हे दास होते, ह्याने खाली बघितलं, काहीच मदत केली नाही, काहीच सहाय्य नाही। ते आमचे दास आहेत आणि तूही आमची दासी आहेस, ते आता तुझे पती नाहीत तर ते काहीच करू शकणार नाहीत असं दुर्योधन म्हणू लागला। तेव्हा द्रुपदीनं द्रोणाचार्याच्या पुढे हात जोडले, गुरुदेव तुम्ही तरी ह्यांना समजून सांगा, हा अनर्थ टाळा। तेव्हा भीष्माचार्याच्या पुढे हात जोडलेले द्रुपदीनं, पितामह तुम्ही सर्वात मोठे आहात आणि ह्यांना काहीतरी समजून सांगा, मी तुमची कुलवधू आहे, मी तुमची सून आहे आणि मी तुमची इज्जत आहे, आणि मला असं वस्त्र माझे ह्या सभेमध्ये काढू नका। परंतु भीष्माचार्यही म्हणू लागले, मी दुर्योधनाचं अन्न खाल्लंय, त्याच्यामुळे मी काहीच करू शकत नाही। आंधळ्या धृतराष्ट्रापुढेही द्रुपदीनं हात जोडले, पण तोही काहीच बोलला नाही, कोणीच मदत करीत नव्हतं। आणि दुशासनानं मात्र द्रुपदीच्या वस्त्राला हात घातला, तेव्हा तिनं वस्त्राला एका हातानं धरलेला आहे आणि कृष्णाचा धावा केला। एका हातानं वस्त्राला धरलेलं होतं आणि एका हातानं कृष्णाचा धावा करीत होती।
100 कौरव तुटून पडले, करा हिला लग्न नग्न, हिचे वस्त्र काढून घ्या आणि हिला नग्न करा भर सभेमध्ये म्हणून वस्त्र ओढू लागले. तेव्हा मात्र द्रुपदीनं वस्त्राचा हात सोडून दिला आणि दोन्ही हात कृष्णाला जोडलेले आहेत. कृष्णा काय करायचं ते कर, आता लवकर धाव, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले मजभारी, हरी तू माझा कैवारी, देवा धाव रे लवकरी म्हणून पुकारलेला आहे. कृष्णाला पुकारले, हाक मारू लागली आणि अदृश्य रूपानं कृष्ण तात्काळ प्रगट झाले. 100 कौरव साडी द्रुपदीची काढू लागलेले आहेत, परंतु मध्ये दुसरी साडी होती. साड्याचा ढीगची ढीग पडला, पण द्रुपदीचं नखही कुणाला दृष्टीस पडलेलं नाही. अशा प्रकारे कृष्णानं भक्ताचं द्रुपदीचं रक्षण केलेलं आहे, लज्जा राखलेली आहे. ही का केलं? देव कधीच कोणाची साधना फुकट घेत नाही. देवाला हात जोडले तर त्याच्या परतफेड काहीतरी आपल्याला प्राप्त होतं. असा उदार हा परमात्मा आहे. कृष्णानं एवढ्या साड्या का पुरवल्या त्यालाही कारण आहे. एकदा कृष्णाची करंगळी कापली आणि रक्त वाहू लागलं आणि ती करंगळी बांधण्यासाठी बहीण सुभद्रा कपडा बघू लागली, चिंदी बघू लागली बांधायला. तिला चिंदी लवकर सापडत नव्हती. एवढ्या द्रुपदी तिथं आली आणि तिनं करंगळी कापलेली बघितली आणि तिनं आपल्या अंगावरचा नवा कोरा शालू फाडला आणि करंगळीला बांधलेला होता. त्या करंगळीली जी पट्टी बांधलेली होती त्याला 1999 धागे होते. कृष्णाने 1999 साड्या पुरवल्या. आपण जो करू तो 1000 पटीनं आपल्याला ते परत प्राप्त होतं. अशा प्रकारे ही द्रुपदीची परतफेड कृष्णाने केलेली आहे. जेव्हा करंगळी कापली, देवा कापली करंगळी, लागल्या तर रुद्रपाट, चिंदी सापडना कुठं. बहीण त्या सुभद्रेला चिंदी सापडना कुठं हुडकू लागलेली आहे आणि बांधण्यासाठी चिंदी सापडत नव्हती. देवा कापली करंगळी, लागल्या तर रुद्रधारा, पाटो फाडीला नवा कोरा. बहीण त्या द्रुपदीनं पाटो फाडीला नवा कोरा. बहीण मानलेली होती द्रुपदी आणि तिच्या लज्जा ह्या भावानं रक्षण केलेली आहे. तिच्या साधनेचंही फळ तिला दिलं. अशा प्रकारे हा कृष्णानं द्रुपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा साड्या 1999 साड्या पुरवलेल्या आहेत. माझा जर व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा.